परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. परपेंडिक्युलर 3 ॲक्सिस एकमेकाला परपेंडिक्युलर असणार. हे थेरम तुम्हाला प्रूव्ह करून दाखवणार आहे एकदम शॉर्टकटमध्ये आणि एकदम इझी वेने. याच्या अगोदरचं पॅरलल ॲक्सिस थेरम बघा, ते याच्यापेक्षा थोडंसं अवघड आहे, पण मी तुमच्यासाठी एकदम इझी मक्खन जैसा एक्सप्लेन केलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. आज बघूया परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. बोर्डाला येणारा एकदम 100% शुअर क्वेश्चन, दोघांपैकी एक क्वेश्चन असतोच. ही एक बॉडी आहे, ही पूर्ण बॉडी आहे, काही शेप नाही काय नाही, उगाच आपली कशी तरी बॉडी आहे आणि त्याला 3 वेळा फिरवणार आहे. 3 वेळा वेगवेगळ्या ॲक्सिसचे अराउंड. पहिला झेड ॲक्सिस अशी फिरणार, नंतर वाय ॲक्सिस अशी फिरणार, एक्स ॲक्सिस अशी फिरणार. कशी फिरणार हे तुमच्या डोक्यावरनं गेलं असेल, टेन्शन घेऊ नका. बोर्ड तर आपला 2D आहे, पण आपल्याकडे 3D आहे. ढँटण आहे बघा. हीच बॉडी मी याच्यावर काढलेली आहे. ओके, तर काय करायचं बघा, हा जो झेड ॲक्सिस आहे, झेड ॲक्सिस तुम्ही असा काढतो. ओके, आता बॉडी कशी फिरणार, ही अशी फिरणार. समजलं, म्हणजे झेड ॲक्सिस फिक्स आणि बॉडी अशी गोल गोल फिरणार. ओके, हे झालं. त्याच्यानंतर वाय ॲक्सिस. वाय ॲक्सिस इथे बघा, हा दिसतो वाय ॲक्सिस. ओके, याच्या अराउंड फिरणार, म्हणजे ही बॉडी अशी असणार, अशी वाय ॲक्सिस इथं फिक्स आणि बॉडी अशी फिरणार. ओ सॉरी, अशी 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 फिरणार, अशी अशी फिरणार. पहिली अशी अशी फिरत होती झेड ॲक्सिस. त्याच्यानंतर मग अशी अशी फिरणार. ओके, आणि तिसरं एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिस कुठे तुमच्याकडे आहे, मग ती कशी फिरणार, झुमझुम झुम 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 अशी 3 वेळा 3 ॲक्सिसने फिरवायचे आणि गरा 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 फिरवून टाकायचे. ओके, आता बघा, प्रत्येक ॲक्सिसचा सेपरेट मुवमेंट ऑफ इनर्शिया काढतो मी. प्रत्येक ॲक्सिसचा सेपरेट मुवमेंट ऑफ इनर्शिया काढणार. पण ह्या अख्ख्या बॉडीला शेपच नाही, फिक्स शेप नाही. मग काय करणार, छोटासा मास DM कन्सिडर करतो. इथे मास आहे छोटासा, ज्याचं वजन आहे DM. वजन काय, DM कन्सिडर करतो. आता हा पॉईंट झेड ॲक्सिस पासून R डिस्टन्सवर कन्सिडर करतो. हे बघा, हा झेड ॲक्सिस आणि हा पॉईंट दिसतोय, तो किती डिस्टन्सवर आहे, R डिस्टन्सवर आहे. ही डायग्राम अशी आहे ना, तुम्हाला अशी दाखवली की बरोबर समजेल. ओके, मग हा पॉईंट जर गोल गोल फिरत असेल झेड ॲक्सिसच्या, तर ह्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती येणार, IZ इज इक्वल टू डिस्टन्स R², याचं वजन DM, R² DM येणार. इक्वेशन नंबर फर्स्ट. ओके, आता हाच पॉईंट DM मी वाय ॲक्सिसच्या अराउंड, हाच पॉईंट DM मी वाय ॲक्सिसच्या अराउंड, मग मला हे डिस्टन्स लागेल, म्हणजेच कुठलं डिस्टन्स, हे डिस्टन्स लागेल, हे डिस्टन्स. नंतर एक्स ॲक्सिसच्या अराउंड फिरताना मला हे डिस्टन्स लागेल. असं वाय ॲक्सिसच्या अराउंड फिरताना हे डिस्टन्स लागेल. कारण हा DM पॉईंट वाय ॲक्सिसपासून हे किती डिस्टन्स आहे, तुम्हाला हे डिस्टन्स काढायला लागेल. आणि एक्स ॲक्सिसच्या अराउंड फिरताना, म्हणजे कसा असा फिरताना हा पॉईंट हे किती डिस्टन्स आहे, तर एक्स. हे बघा, ही जर वाय लेंथ असेल तर हे वाय डिस्टन्स, हे जर डिस्टन्स वाय असेल. ओके, हे एक्स असेल ॲक्सिस, तर हे छोटंसं डिस्टन्स मी एक्स करतो. हे एक्स असेल त्याच्या बरोबर समोर पण एक्स असणार, कारण हा स्क्वेअर फॉर्म आहे किंवा रेक्टेंगल फॉर्म आहे, समोरच्यासाठी सेम असतात. हा वाय, इकडचा एक्स आणि ही R डिस्टन्स, याच्यामध्ये तुम्हाला राईट अँगल ट्रायंगल यूज करायचं आहे. पण आधी मी सेपरेट मुवमेंट ऑफ इनर्शिया काढतो. वाय ॲक्सिसच्या अराउंड, या ॲक्सिसच्या अराउंड जर गोल गोल फिरत असेल तर हे डिस्टन्स किती आहे, वाय ॲक्सिसपासून एक्स, मग हे येणार x² DM येणार वाय, नंतर एक्स ॲक्सिसच्या अराउंड, म्हणजे हा एक्स आहे त्याच्या अराउंड असा गोल 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 फिरतोय. मग हे डिस्टन्स किती आहे, सॉरी हा पॉईंट आहे ना, ह्या पॉईंटचं हे डिस्टन्स किती आहे, हे डिस्टन्स जे वाय आहे तेच आहे, y² DM. परत फोकस करा, वाय असेल तर एक्स डिस्टन्स येत आहे, वाय असेल तर एक्स येत आहे, अरे, आणि एक्स असेल तर वाय डिस्टन्स येतं. DM पॉईंट वाय ॲक्सिसपासून एक्स डिस्टन्सवर आहे, DM पॉईंट एक्स ॲक्सिसपासून हा समोरचा वाय असेल तर हा पण वाय डिस्टन्सवर आहे. ओके, तिघांचे मुवमेंट ऑफ इनर्शिया आले. सेकंड, थर्ड. आता पुढे बघा, हा जो ट्रायंगल आहे ना, हा ट्रायंगल OBC, याच्यात पायथागोरस थेरम यूज करतो. ओके, OBC मध्ये हायपोटेन्यूज काय, OC स्क्वेअर, OB² प्लस BC², हायपोटेन्यूज स्क्वेअर, OB² आणि BC². OC किती आहे, R आहे, R². OB किती आहे, हे Y आहे, Y². BC किती आहे, BC X आहे, हे किती केलं, X². ओके, त्याच्यानंतर इथं जसं दिलं आहे हे बघा, मागच्या पॅरलल ॲक्सिस थेरमप्रमाणे इंटिग्रेशन आहे,
याला इंटिग्रेशन नाही आहे. डी एम आहे, ह्याला डी एम नाही. मग काय करणार? इंटिग्रेटिंग अँड मल्टीप्लाइंग बाय डी एम. ओके, ह्याला इंटिग्रेटिंग करतो. ओके, इंटिग्रेटिंग मल्टीप्लाय बाय डी एम केलं. ह्याला इंटिग्रेटिंग करतो. ओके, मल्टीप्लाय बाय डी एम केलं. ह्याला इंटिग्रेटिंग करतो. ओके, मल्टीप्लाय बाय डी एम केलं. झालं प्रूफ. आर स्क्वेअर डी एम आय झेड, वाय स्क्वेअर डी एम आय एक्स स्क्वेअर डी एम आय वाय. हेच तर आपल्याला प्रूफ करायचं होतं. इथे काय लिहिणार? इथे फ्रॉम 1 2 अँड 3. तर आपलं थेरम प्रूफ झालेलं आहे. आणि हेच वर्डमध्ये लिहिले बघा स्टेटमेंट. एम आय ऑफ एनी ॲक्सिस इज द सम ऑफ म्हणजे ॲडिशन आहे. एम आय अबाउट टू म्युच्युअली परपेंडिक्युलर. हे बघा, दोन एकमेकाला म्युच्युअली म्हणजे काय? एकमेकाला परपेंडिक्युलर. अशा दोघांचे ॲडिशन आलेले आहे. सोपं थेरम आहे, पाठ पण करू शकता. पण आपल्या फिजिक्सला पाठ नाही करायचं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आपल्याला समजून घ्यायचं आहे, मग लिहायचं आहे. तिघांचे लिहिले. पायथागोरस थेरम यूज केला या छोट्याशा ट्रायंगलमध्ये. प्रत्येकाच्या व्हॅल्यू ठेवल्या. इथे इंटिग्रेशन आहे, इंटिग्रेशन केलं. डी एम आहे, डी एम केलं. आणि प्रत्येकाच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या आणि थेरम प्रूफ झालं. तर नेक्स्ट लेक्चरला दुसरी व्हिडिओ. प्लीज ही व्हिडिओ तुम्ही शेअर करा आपल्या मित्रांना. भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. एकदम शानदार व्हिडिओ असणार आहे. वेटिंगला राहा.